नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात आजच्या दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूया आजच्या मुख्य बातम्यांपासून. एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड. राज्य सरकारने घेतला कर्मचाऱ्यांना 3,000 रुपये दिवाळी बोनस देण्याचा निर्णय. पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रिम 12,500 रुपयांची सण उचल देखील मिळणार. पुणे जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढला. बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी नसबंदी आणि स्थलांतर करण्याचा महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बालेकिल्ल्यातून स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची शक्यता. ठाणे शहरातील इच्छुक उमेदवारांकडून फॉर्म भरून घेण्यास सुरुवात. शरद पवारांनी घेतला यंदा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय. सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती. सुप्रिया सुळे यांच्या काकी भारती प्रतापराव पवार यांचं नुकतंच निधन झाल्याने घेतला निर्णय. मनसे आणि शिवसेना युतीची चर्चा सुरू असताना दिवाळी निमित्त दादरमध्ये झळकला राज आणि उद्धव ठाकरे बंधू यांचा फोटो असलेला कंदील. ठाकरेंच्या शिवसेनेकडून दादरच्या विविध भागात मोठे कंदील लावण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. 2 दिवसांच्या सातारा दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रमले शेतात. दरेगावात केली स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड. इंदोर येथील नंदलालपुरा भागात 24 किन्नरांनी केलं विषप्राशन. अनेकांची प्रकृती गंभीर, कारण अस्पष्ट. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर. पुण्यात सिम्बायोसिस महाविद्यालयात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र येण्यापूर्वी मंचावर निघाला साप. यंत्रणा अडचणीत. भेसळयुक्त कप सिरपमुळे 4 वर्षीय बालिकेचा मृत्यू. मृत बालकांची संख्या 18वर पोहोचली. मध्य प्रदेशातील छिंदवाडा प्रकरणाने सर्वत्र चिंतेचं वातावरण. दारूच्या व्यसनामुळे मुलाने कोल्हापुरात केला आईचा खून. आरोपीला पोलिसांनी घटनास्थळीच केली अटक. राजेंद्रनगर परिसरातील साळोखे पार्क मध्ये घडली घटना. बुलढाणा मतदार यादीत 1 लाखांपेक्षा अधिक बोगस नावे असल्याचा शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा आरोप. मृत व्यक्तींची नावंही निवडणूक यादीत. निवडणूक आयोग बोगस नावं काढण्यास करत आहे उशीर. गोकुळ दूध संघाविरोधात शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा. डिबेंचर कपात परत मिळवण्याची आंदोलकांनी केली मागणी. भाजप नेत्या शौमिका महाडिकसह शेतकऱ्यांनी आपले हक्काचे पैसे मागितले परत. अण्णा हजारे यांच्याकडून अतिवृष्टीग्रस्तांसाठी 10 लाख रुपयांची मदत जाहीर. राळेगण येथील हिंद स्वराज्य ट्रस्ट मार्फत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेश दिलाय. वैभववाडी तालुक्यात मुसळधार पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान. अचानक आलेल्या पावसाने कापून ठेवलेले भात पिकं बुडाली. पिकाचं झालं अतोनात नुकसान. ऐन सणासुदीच्या काळात कांद्याच्या दरात मोठी घट. लासलगावात कांद्याचे भाव 900 ते 1000 रुपयांनी घसरले. बाजारभावात उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट. पुण्यात राजनाथ सिंह यांचं भाषण. महाराष्ट्र शिक्षणासह सर्व क्षेत्रात दर्जेदार कामगिरी करत आहे. मनाचा मोठेपणा दाखवा, संकुचित विचारांपासून दूर राहा. विद्यार्थ्यांना राजनाथ सिंह यांनी दिला मोलाचा सल्ला. शिवाली परब रुपेश बनेचा रोमॅन्टिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. रितेश देशमुखने तुम्ही खूप जबरदस्त आहात म्हणत केलं कौतुक. व्हिडिओ देखील केला शेअर. BSNLने दिला दिवाळी बोनस. फक्त 1 रुपयात 30 दिवसांसाठी 4G सेवा अनुभवण्याची सुवर्ण संधी. मेक इन इंडिया तंत्रज्ञानासह नवीन आणि विद्यमान ग्राहकांसाठी खास ऑफर. धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यात महिलेने झाडाला दोरी बांधून घेतला गळफास. नातलगांनी तिला अश्लील शिवीगाळ करत जबर मारहाण केल्याचा आरोप. व्हिडिओ बनवत संपवलं जीवन. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यात मतदार यादीतून 28 गावे गायब झाल्याचा प्रकार उघड. 8,000 मतदार मतदानापासून वंचित. शशिकांत मंगळे यांनी निवडणूक आयोगाकडे केली तक्रार. प्रारूप यादी पुन्हा प्रसिद्ध करण्याची मागणी. एसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची मुंबईमध्ये बैठक. बैठकीत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून अडसूळ गट आणि सदावर्ते गटात तुफान हाणामारी. नागपाडा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. संजय राऊतांचा दिल्लीमध्ये लेटर बॉम्ब. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका. काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे केली तक्रार. सपकाळ राज ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये घेण्यात विरोधात. ICCची कसोटी क्रमवारी जाहीर. यशस्वी जयस्वालचे अव्वल 5 मध्ये पुनरागमन. जसप्रीत बुमराहसह रवींद्र जडेजा अनुक्रमे गोलंदाज आणि अष्टपैलू म्हणून अव्वल. पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाची भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात. शेतकऱ्यांची सहमती न घेता दमदाटी केल्यास प्रकल्पाला विरोध. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा सरकारला इशारा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जयसिंगपुरात 24वी ऊस परिषद. गाळप हंगाम सुरू होण्याआधी एल्गार पहिली उचल किती घ्यायची यावरून परिषदेत होणार मंथन. राजू शेट्टींची प्रमुख उपस्थिती.